श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला 300 वर्षानंतर दुर्मिळ योगायोग. या काही राशींच्या लोकांचं नशीब पालटणार. होणार पैशांचा वर्षाव. भगवान शंकर पूर्ण करणार प्रत्येक इच्छा. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाला येणारी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. भगवान शिव यांना समर्पित हा सण यावेळी खूप खास असेल. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जवळजवळ 300 वर्षानंतर महाशिवरात्रीला एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे. यावेळी महाशिवरात्रीला एकाच वेळी 8 शुभयोग येतील. या दिवशी सूर्य, बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रह युती होईल. याशिवाय व्यतिपात योग, वरियन योग, ध्रुव योग देखील होतील. कुंभ राशीतील सूर्य आणि बुध बुधादित्य राजयोग तयार करतील. शुक्र आणि बुध लक्ष्मीनारायण राजयोग तयार करतील. सूर्य आणि शुक्र शुक्रादित्य राजयोग तयार करतील. महाशिवरात्री श्रावण नक्षत्रात येत आहे, जे भगवान शंकराचे आवडते नक्षत्र देखील आहे. या सर्व योगाचा कोणत्या राशींना विशेष लाभ प्राप्त होणार आहे आणि त्या राशींना भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद देखील मिळणार आहे, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महादेव व पार्वती देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा असल्याने हा दिवस विशेष मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवाची विधिवत पूजा करतात. तसेच या दिवशी संपूर्ण दिवस शंकरासाठी उपवास करतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी महादेवाची पूजा करून सोडला जातो. शिवभक्तांसाठी महाशिवरात्री सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी सर्व शिवमंदिरात महादेवांचा शृंगार केला जातो. आरती करून सर्व ठिकाणी प्रसाद वाटण्यात येतो. शिवरात्रीला महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी प्रचंड गर्दी असते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो, त्या भक्तांवर महादेव प्रसन्न होऊन कृपा करतात. या दिवशी महाशिवरात्री तिथी प्रारंभ होत आहे 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 तसेच ही तिथी समाप्त होत आहे 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34. त्यामुळे उदय तिथीनुसार महाशिवरात्री 15 तारखेला साजरी केली जाईल. महाशिवरात्रीसाठी पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे सायंकाळी 6:11 पासून ते रात्री 9:22 पर्यंत. तसेच रात्री 9:23 पासून ते मध्यरात्री 12:34 पर्यंत. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, पांढरे कपडे परिधान केल्यास उत्तम. त्यानंतर आपल्या घरातील देवाची पूजा करावी. महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून त्याला भस्म लावावे, बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 ते 11 माळा जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे. शेवटी आरती करून महादेवाला नैवेद्य दाखवावा. दिवसभरात शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे व शिवलिंगावर जलाभिषेक करावा. त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळात आपल्या घरात एक चौरंग मांडून त्यावर वस्त्र अंथरून शिवलिंग स्थापित करावे. शिवलिंगाचा अभिषेक करून बेलपत्र वाहून पूजा करावी. महाशिवरात्रीची कथा वाचावी, मंत्र जप व आरती करून पूजा संपन्न करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रत सोडावे. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद त्यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा ओम नमः शिवाय. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. महाशिवरात्रीला घडणारा हा दुर्मिळ योगायोग मेष राशीच्या लोकांसाठी संपत्ती आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडू शकतो. तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती जलद होईल. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता देखील मिळेल. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढताना दिसेल. तसेच सध्याच्या आरोग्य समस्या देखील तुमच्या या काळामध्ये दूर होताना दिसतील. त्यासोबतच तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या रणनीती प्रभावी ठरू शकतात. त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करताना दिसणार आहात. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. त्यामुळे कुटुंबातही आनंदमय वातावरण असणार आहे.
त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायामध्ये प्रगती होताना दिसणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. मेष राशीवाले, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र जरूर अर्पण करा. त्यामुळे भगवान शिवाची कृपा तुमच्यावरती कायम राहील. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही महाशिवरात्री अत्यंत शुभ मानली जात आहे. नवीन व्यवसाय, दुकान, कारखाना इत्यादी सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल वाटत आहे. भगवान शिवाच्या आशीर्वादाने नवीन उपक्रम सुरू होऊ शकतात आणि ते यशस्वी होऊ शकतात. त्यासोबतच व्यावसायिकांना विस्तार आणि नफ्याच्या संधी देखील या काळामध्ये मिळताना दिसतील. त्यामुळे तुमचा व्यवसाय विस्तारू शकतो आणि व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होऊ शकतो. दीर्घकाळापासून रखडलेले प्रकल्प गती घेताना दिसतील. तसेच तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल दिसून येतील. त्याचबरोबर तुमची काही मोठी आणि जुनी इच्छा पूर्ण देखील या काळामध्ये होण्याची योग्य वेळ ही आहे. कारण यावेळी तुम्हाला भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी या काळामध्ये घडताना तुम्हाला दिसणार आहेत. त्यासोबतच या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांची नोकरी जर बदलायची असेल तर या काळात तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्यासोबतच बेरोजगारांना देखील या काळात त्यांच्या मनासारखी नोकरी मिळू शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्याचबरोबर या काळात हा काळ तुमच्यासाठी भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमची स्वप्नपूर्ती होण्याचा काळ असणार आहे असं देखील मानलं जात आहे. कन्या राशीवाले, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती जलाचा अभिषेक करू शकता. त्यासोबतच काळे तीळ देखील अर्पण करू शकता. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतील. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री त्यांच्या करिअरमध्ये चांगली बातमी घेऊन येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच तुमची सर्जनशीलता तुम्हाला अधिक उंची गाठण्यास मदत देखील करेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा देखील मिळेल. त्यामुळे तुम्हाला पदोन्नतीचे योग देखील बनत आहे. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यासोबतच तुमचे खर्च देखील या काळामध्ये कमी होतील. त्यामुळे तुमची बचत वाढण्याची देखील पूर्ण शक्यता आहे. त्यासोबतच या काळामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण त्या गुंतवणुकीचे तुम्हाला भविष्यात चांगले फायदे मिळू शकतात. त्यासोबतच या काळामध्ये भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत. त्यासोबतच या काळामध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये प्रगती होऊ शकते. तुमचा बिझनेस देशविदेशात विस्तारू शकतो. वृश्चिक राशीवाले, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र जरूर अर्पण करा. त्यामुळे भगवान शिव तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद देतील. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रह भ्रमण आरामदायी ठरू शकते. दीर्घकाळापासून असलेले मानसिक ताण या काळामध्ये कमी होतील. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. करिअरशी संबंधित अनिश्चितता हळूहळू दूर होतील. काही लोकांना नवीन नोकऱ्या मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यासोबतच त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्याची अपेक्षा आहे. आरोग्य सामान्य राहील. तसेच प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होताना दिसणार आहेत. त्यासोबतच महाशिवरात्री आणि त्यानंतरचा काळ तुमच्यासाठी अधिक खास असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ देखील मिळू शकते. त्यासोबतच वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची देखील शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. तुम्ही तुमच्या घरातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुमच्या मुलांशी संबंधित कोणत्याही इच्छा किंवा चिंता दूर होताना दिसणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त होणार आहे.
वृषभ राशीवाले या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती दूध अर्पण करू शकता. त्यामुळे तुमची सर्व अडकलेली कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ नातेसंबंध आणि आरोग्याच्या दृष्टीने शुभ मानला जात आहे. अविवाहित लोकांसाठी लग्नाच्या चर्चा पुढे जाऊ शकतात, तर विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराशी चांगले समन्वय जाणवेल. ज्यांचे मोठे उपचार किंवा शस्त्रक्रिया नियोजित आहेत त्यांना यश मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल. भविष्याबद्दल तुमचा आत्मविश्वास देखील या काळामध्ये वाढणार आहे. कर्क राशीवाले महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती दही अर्पण करावं. त्यामुळे तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना सकारात्मक गोष्टी प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या जीवनात त्यांना आनंदच आनंद मिळणार आहे. यामध्ये तुमच्या ही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.